रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतानाही रुपनर कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत। 1 जूनला वसंत रुपनर पुण्याहून सोलापूरकडे येत होते। फेसबुक प्रकरणावरून दंगल सुरू झाली। वाहनांवर दगडफेक झाली, ज्यात रुपनर गंभीर जखमी झाले। 2 महिने कोमात असलेले रुपनर आता शुद्धीत आलेत, पण शरीराचा एक भाग पूर्णपणे निकामी झालाय। आज 2 महिने झालं। 50-60 हजार रुपये मदत झाली आणि शासनाकडे करतो म्हणलेत, ते काय अजून केलेले नाही। पण मी घरी चालले, पण मला करतो म्हणलेली मदत शासनाकडे झाली पाहिजे। परिस्थिती नाही माझी, 2 मुलं आणि ही माणूस जगवायचे। वसंत रुपनर मूळचे सांगोल्याचे, वाहन चालक म्हणून काम करून कुटुंब चालवायचे, पण आता 2 मुलं आणि पत्नी समोर फक्त अंधार आहे। वसंत रुपनर या रुग्णावर मागील 2 महिन्यापासून उपचार चालू होते आणि ज्या वेळेला रुग्ण आला होता त्यावेळची कंडिशन आणि आज रुग्णाला आम्ही डिस्चार्ज करत आहोत याची कंडिशन, यातला जो डिफरन्स आहे आणि रुग्ण बरा होऊन घरी जात आहे याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे। आम्ही डीन आणि जितेंद्र आव्हाड साहेबांना सांगून त्यांना चांगल्या पद्धतीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आणि त्याच्या कुटुंबाच्या मिसेसने सांगितल्यानंतर 2 टाइम 2.5 महिन्यापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर त्यांना जेवायची व्यवस्था केली। आज आम्हाला आनंद वाटतो। या सगळ्यावर कडी म्हणजे सरकारनं रुपनर कुटुंबाला मदत जाहीर केली, ज्याचा धनादेश अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। घोषणांचा बाजार करणाऱ्या नेत्यांचं संवेदनाशून्य राजकारण लोक नक्कीच लक्षात ठेवतील। तब्बल 2 महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वसंत रुपनर आज घरी परतले, परंतु त्यांच्या शरीराचा डावा भाग निकामी झाल्यामुळे त्यांच्याकडे आता उदरनिर्वाहाचं साधन नाहीये। जिवंत राहिलो तरी जगावं कसं, हा रुपनर कुटुंबियांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे। सध्या तरी त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये, परंतु शासनानं मनात आणलं तर रुपनर यांच्या कुटुंबाच्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळू शकेल। अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।